पैशांचा पाऊस पाडणारे भोंदूबाबा गजाआड. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह 7 जणांच्या टोळीला अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. या टोळीने अपहरण केलेल्या पीडित मुलीच्या चौकशीतून या सर्व धक्कादायक गोष्टी उघड झाल्या असून पुरोगामी महाराष्ट्रात या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीने अनेक कारनामे केल्याचा संशय आहे. या प्रकरणात 17 फेब्रुवारी रोजी राबोडीतील असलम उल्ला खान 54 वर्ष, सलीम खरुद्दीन शेख 45 या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी अँटोप हिल वडाळा येथील झोपडपट्टीतील मांत्रिक साहेब लाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा 61 याला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत राबोडीतील तौसीन शेख 30, शबाना शेख 45, शब्बीर शेख 53 तसेच मुंबईच्या लालबाग परिसरातील हितेंद्र शेट्टे अशा चौघांना अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. ठाण्याच्या राबोडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शोध युनिट 1 ने केला. ही टोळी पीडित मुलींना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवत असे. तसेच विश्वास बसावा यासाठी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेल्या नग्नावस्थेत झोपलेल्या महिला शेजारी पैशांचा ढीग असलेला व्हिडिओ पीडित मुलींना दाखवण्यात येत असे. त्यानंतर कोट्यवधी रुपये हवे असतील तर विशिष्ट विधी करण्यास सांगून मांत्रिक व त्यांचे साथीदार पीडित मुलीवर अत्याचार करत असे. घरातून गायब झालेल्या एका तरुणीचा पोलिसांनी शोध घेतल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. तब्बल 17 मुली या टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.